पुण्यातून माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते। पुणे विमानतळावरून संबंधित हा जो तरुण आहे तो गायब झालाय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत विमानतळावर दाखल झाले तर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक कॉल आला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय। तर पोलिसांचं म्हणणं आहे की मुलगा बँकॉकला गेला आहे, फोन बंद लागतोय। माजी आरोग्यमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेला आता विचारणा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अधिक माहिती आहे? माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता आहे। नक्कीच दुपारी ही घटना घडलेली आहे। तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो पुणे विमानतळावर पोहोचलेला होता आणि ड्रायव्हरला त्यांनी तिथं सोडायला लावला आणि त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे तो गायब झाल्याची चर्चा आहे आणि या सगळ्या घटनेनंतर एक गोंधळ आहे तो सुद्धा उडालेला आहे। सध्या आरोग्यमंत्री माजी असलेले तानाजी सावंत हे सुद्धा पुणे विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि पोलीस यंत्रणेकडून याबाबतची माहिती सुद्धा ते घेताना पाहायला मिळतात। पण पोलिसांकडून जो पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल आलेला होता त्यानंतर ही सगळी घटना आहे ती समोर आलेली आहे। पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार तानाजी सावंत यांचा मुलगा आहे तो बँकॉकला गेला असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये। पण सद्यस्थितीत तरी त्यांचा संपर्क आहे तो सुरू करण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय आणि नेमकी ही घटना नेमकी काय झालेली आहे, मुलगा विमानतळावरून गायब झालेला आहे की अन्य काही गोष्टी यामध्ये घडलेल्या आहेत याचा तपास आहे तो पुणे पोलिसांकडून केला जातोय। पण माजी आरोग्यमंत्र्यांच्याच मुलाच्या बाबतीत ही सगळी घटना आहे ती सध्या समोर आलेली पाहायला मिळते आणि कंट्रोल रूमला याबाबतचा कॉल आल्यानंतर हा मुलगा म्हणजे चिरंजीव जे आहेत तानाजी सावंत यांचे ते गायब झाल्याची चर्चा आहे। जोपर्यंत त्यांच्याशी संपर्क होत नाही तोपर्यंत नेमकं या घटनेमध्ये काय घडलेलं आहे, म्हणजे ते स्वतःहून कुठे गेलेले आहेत का त्यांचं अपहरण झालेलं आहे किंवा ते बँकॉकला गेल्यानंतर त्यांचा संपर्क तुटलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या समोर येणार आहेत। पण तुर्तच तरी तानाजी सावंत आहेत ते पुणे विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती आहे ती सध्या पोलिसांकडून घेत आहेत। अमोल, खरं तर कंट्रोल रूमला जो कॉल आला तो अज्ञाताकडून आला होता आणि तानाजी सावंत यांना कधी कळालं की तो बेपत्ता झालाय? आधी तर पोलिसांना हा कॉल आलेला होता कंट्रोल रूमला आणि त्यानंतर पोलिसांनी ही तपासणी आहे ती सुरू केलेली आहे आणि या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आता स्वतः तानाजी सावंत आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तानाजी सावंत यांचे जे चिरंजीव आहेत ते वयाने सुद्धा मोठे आहेत, जवळपास 36 ते 32 वय त्यांचं आहे आणि त्यामुळे नेमका आता त्यांचा मुलगा कुठे गेलेला आहे, तो खरंच परदेशात गेलेला आहे का याबाबतच्या चर्चा आहे त्या आता सुरू झालेल्या आहेत। पण या सगळ्या गोष्टींचं कारण आहे ते नेमकं काय आहे ते समजू शकलेलं नाही आणि पण जो कंट्रोल रूमला कॉल आलेला आहे त्यानंतर मात्र पोलीस आहेत ते सतर्क झालेले आहेत आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी आहे ती स्वतः तानाजी सावंत यांच्याकडून केली जातेच आहे। पण पोलिसांकडून सुद्धा याबाबतची पुणे विमानतळावर तपासणी आहे ती सुद्धा केली जाते। खरंच तानाजी सावंत यांचे चिरंजीव हे बँकॉकला गेलेले आहेत का किंवा ते विमानतळावरून कुठल्या वेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, या सगळ्या बाबींची तपासणी आहे ती सध्या पोलिसांकडून केली जाते। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।